तू आता काळातले जय हिंद जय खानदेश. माईक लावणार म्हणून सुरू पडी घ्या मग माईक म्हणजे तू आज झालं पाहिजे. बोला मंडळ जय खानदेश. ही 2024 नी गोष्ट आहे. 2024 पासून सुरुवात केली आम्ही जून जुलै महिन्यापासून आम्ही दाखवारच बसलो आहोत. आपण डेली सांगे आमले जा आम्ही दाखवार फ्री फायर किंवा क्षेत्र आहोत येऊन आपण डेली सांगे क्लासले जा आम्ही बसून येत. पण जसं आपण सांगा तसं होऊन क्लास लिहून तर क्लास लिहून 4-5 दिन जात काही समजे नाही काहीच ये नाही. म्हणजे आपण म्हटलं आपलं बसने बात नाही म्हटलं ते काही कर्ज मावणी वाटल्यात. आणि मी स्क्रीनशॉट काढला होता आपण की आपण बोलणार का ना आपण टाका आपला क्लास दिसून आपण बोलणार म्हटलं ठीक आहे. मी स्क्रीनशॉट काढायला जुना मोबाईल माय आपण म्हणे या वर्षाला नक्की होशील तू फक्त चालू ठेव. मला वाटणं होणार नाही म्हटलं सक्सेस. सोडून माझ्या कंपनीमध्ये होत आणि ITN नादी लाग झालं होतं 10-12 ऑफिस सोडलेला होता. म्हटलं ठीक आहे करत म्हटलं कंटिन्यू आपण करू नाही काय टेन्शन नको घेऊ. मग करत राहणं जसा इंटरेस्ट वाढणार ना मग तसं जसं अभ्यासली थोडी इच्छा वाढणी मग अभ्यास करत राहणं. मग विनायक मी आम्ही येत राहणं जून जुलैला महिना होता तवय काही जेणी बरं तवय ना गुन्हागार आहे ना कर अभ्यासले. मग 2024 लास्ट भरती होती म्हणे पहिल्या भरती मग ग्राउंड फेल दुसरा भरती पेपर फेल होतो. मग लास्ट भरतीले सगळं ऑल क्लिअर होतो. एक्झाम मेडिकल वगैरे ग्राउंड बी पास होतो मेडिकल बी पास होतो एक्झाम बी पास होतो. लास्ट फायनल मिनिट लागणार होतं विनायक मी होतो तवय. त्यानंतर आपण म्हणे ज्या दिन जायला त्या एवढी खुशी द्यायची ना आपल्याला स्कोर लावा मी पहिली म्हटलं आप्पा जाय म्हटलं का कारण की ते लास्ट भरती होती ती भरती नाही होती तर मी डायरेक्ट सोडते तू मग अभ्यासानं आज सोडते तू तिला कंपनीवर सांगणार होतो डायरेक्ट. आप्पा म्हणे ठीक आहे म्हणे स्क्रीनशॉट बी टाकला होता आप्पाने. बाकी सांगा विषय असा आहे की आपले जे टार्गेट आहे ना ते टार्गेटवर फोकस जर करा ना तर सगळी गोष्ट बस फक्त एवढे विषय की 16 ते टार्गेट बाकी दुसरं काही दिवस सांगा एवढे विषय. काय ना कमिटमेंट दिलं कोण शब्द दिलं लय जोर लागत ना त्या सांगणार काय विषय समोर फ्री फायर गेम ते काय खेळणं चुकीनं नाहीये चांगली गोष्ट आहे दिवेश. पण ते वेळेवर सोडणं पडस ना. विकास तो काही निकित नाही असू नको तुम्ही तसा नाही हां. तर फ्री फायर गेम खेळत जाय त्या आपला पहिले ग्रामपंचायत क्लास होत जाय तर क्लासला जाताना शिवाय नंतर दुकानावर पैसे लाद जायचं त्यातलं एवढं का 10वी सुटणार आणि 10वी सोडल्यानंतर माणूसला काही असं वाघ सारखं वाटत एकदम वाघ आणि जवळ वाघ जवळ ठोकरा का असणार बाकी ते मांजर होई जास त्यामुळे 10वी-12वी सुटल्यानंतर स्वतःला वाघ नाही समजणार आयुष्यामध्ये खूप कष्ट करणार पडतात. मग तेच नाही एक गोष्ट होती मी देखील होती विनायक तेनी आणि दिनेश यांचेच नाही दिनेश एकदम गोष्ट वेगळी होती अजून किंवा त्याला सांगू मी त्याशी रनिंग एक प्लस पॉईंट होता रनिंग तूप पाडणार आहे म्हणजे का मी म्हणा पंचकृष्ण पोरोसर बोरसा का करत की पाहायला डायरेक्ट वाघ येत त्या कधी बी विदाऊट अकॅडमी कोचले सुद्धा कोणाला टाकून त्याला बेकार पाहिजे त्यामुळे पंचकृषी मग मला तेच नाही फायदाच आहे की तेचले रनिंगनं खूप बेनिफिट होता. आणि एक विचार करू चला म्हणलं अग्निवीर आहे बेस्ट चान्स आहे 35-30 गोल होणार तर भरती 100% आहे त्या. मग काय जाय मग तेचले म्हणतो हो त्या क्लासला येत जात मला देखील त्या लेपी जायत मंदिरा मागे 2-3 जाऊ जाय मी नेमकं मंदिरा मागे मीच चाल निघू क्लास बसेल त्या. मग त्यामध्ये नेम काय घ्या मग त्याला कसं तरी वाटणं मग त्याला म्हणतं तुम्ही क्लासला या ओनं होणं देऊन आत नाही. मग त्या आप्पा आमने काही समजा बसणं काम नाही आमने काही अभ्यास करेल नाही तर म्हणतो तुम्ही या. मग त्याला एक दिवस मॅसेज टाका तर म्हणून त्या स्क्रीनशॉट काढी ठेवू येणार भरतून सिलेक्ट होती तिने असं कबूल करेल काय रास कमेंट प्रत्येकला देश म्हणाले तर काटायला लागणार काय रास माहिती का बोलतं टाकच माणूस आणि पहिला शिक्षक आहे भरतीने पहिले सांगताच रिझल्ट हा विजय तो विजय कोणताच क्लासना शिक्षक सांगत तेलवेलाही जोर लागत. आनंद गोष्ट अशी आहे चांगला आहेत आनंद आहे भविष्यामध्ये तुमले पण हा क्षण लवकरच या काल भेटे ठीक. आता आपलं जे कर्तव्य पाहून आपण सत्कारू ठीक आहे. फोटो काय नाही फोटो तुका माणूस आहे ना आपला नंतर हृदयाला 500 भरू कर आपण काढ फुकट काढस तू यांना मला आता 100 शाल लागल तर किला 100 हरगर शाल हरगर ऊस महादेव महाराज की